आईला मी विचारलं एकदा, म्हटलं हे स्त्री पुरुष समानतेबद्दल तुझं काय मत आहे? माझी आई फार शिकलेली नाही. माझी आई मला म्हटली, बाळा स्त्री पुरुष समान नसतातच. म्हटलं मी तर स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा करतो. तसं नाही म्हणे बाळा, स्त्री तिच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे, पुरुष त्याच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. उलट काही ठिकाणी स्त्री पुरुषापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे, कारण स्त्रीला बाळ जन्माला घालण्याचा अधिकार आहे. गर्भ यातना सहन करून बाळाला जन्म दिल्यानंतर बाळ छातीला पाजताना होणारा स्वर्गीय आनंद सुद्धा पुरुषाच्या नशिबात नाही. म्हणून खऱ्या अर्थानं स्त्री ही पुरुषापेक्षा तसुबर का होईना जास्त श्रेष्ठ आहे. मी आयुष्यभर आतापर्यंत जेवढे कार्यक्रम केले त्या कार्यक्रमामध्ये मला सगळ्यात जास्त आनंद व्हायचा ज्या वेळेस मी सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचं पूजन करायचो. आज मला असं वाटतं सावित्रीबाई फुलेंना सुद्धा आनंद होत असेल की ज्यावेळेस या परभणीची पालकमंत्री म्हणून एक स्त्री तुमच्या समोर स्टेजवर उपस्थित आहे. साधा विषय नाही हा. मी बोलता बोलता बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे की स्त्री म्हणजे काय आहे. आपल्या सगळ्यांचं हृदय चालू आहे ना? सगळ्यांचं हृदय चालू आहे का बंद आहे कोणाचं? हे हृदय चालू कधी झाला हा प्रश्न तुम्हाला पडला का? आईच्या गर्भात बाळ असते ना मित्रांनो, ते 7 महिन्याचं होते. ते हृदय परिपूर्ण डेव्हलप झालं की त्याला चालू करण्याची गरज असते. ते चालू करण्यासाठी आईच्या हृदयाच्या सायनोहेट्रिकल नोड कडनं बाळाच्या हृदयाच्या सायनोहेट्रिकल नोडला एक पल्स म्हणजे आपल्या भाषेत एक ठोका दिला जातो. त्यावेळेस ते हृदय चालू होते, परत कधी बंद पडत नाही. ज्या दिवशी ते हृदय बंद पडलं माणूस जिवंत राहत नाही. म्हणजे जरी आमचा जन्म निसर्गानं आईच्या गर्भात दिला असला तरी सुद्धा आम्हाला जगण्यासाठी लागणारा पहिला ठोका हा आईच्या गर्भातनं उधार घ्यावा लागतो. हे स्त्रीचं श्रेष्ठत्व आहे, हे स्त्रीचं कर्तृत्व आहे. खऱ्या